नमस्कार. ITRचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला ITI ॲडमिशनचे पोर्टल आहे त्यावर जायचं आहे. तिथे कॅन्डिडेट लॉग इनच्या सेक्शनमध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही एक लिंक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. त्यानंतर तुम्हाला स्टुडंटच्या पर्सनल डिटेल सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचं बोर्ड कोणतं आहे, कॅन्डिडेटचं नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, प्रायमरी मोबाईल नंबर, सेकंडरी मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड इत्यादी डिटेल्स टाकायचे. मोबाईल नंबर हा करेक्ट टाकावा, कारण की त्याच्यावर तुम्हाला डिटेल्स मिळणार आहेत. ईमेल ID वर तुमचा लॉग इन ID पासवर्ड मिळणार आहे, त्यामुळे तुमचे डिटेल्स नीट भरावे. त्यानंतरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. कॅप्चा नीट टाकावा आणि त्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. मोबाईल व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल, त्यामुळे मोबाईल नंबर टाकताना नीट मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसंच ईमेल ID जो आहे तुम्ही रेग्युलरली जो यूज करता तो टाकायचा आहे, कारण त्यावर तुम्हाला लॉग इन ID डिटेल्स येणार आहेत. जेव्हा तुमचा रजिस्ट्रेशन होईल तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आणि त्यानंतर परत लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजच्या अंडर ॲप्लिकेशन फॉर्म या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सध्या डॅशबोर्डवर तुमचं फी पेमेंट पेंडिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, हे असं स्टेटस दिसेल. ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स येतील, त्या तुम्हाला नीट रीड करायच्या आहेत. त्यानंतर जो नेक्स्ट सेक्शन आहे तो रिझर्वेशन अँड अदर डिटेल्स आहेत. त्यामध्ये तुमचा जेंडर, नंतर डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, मदर टंग, रिलिजन, कास्ट, सबकास्ट ह्या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर फॅमिली इन्कम ते पण डिटेल्स भरायचे. नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायचं आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी, पिनकोड या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर पॅरेंट अँड गार्डियन्स डिटेल्स तुम्हाला भरायचे. त्यामध्ये ऑर्फन आहात का किंवा फिजिकली चॅलेंज, ओके. त्यानंतर पॅरेंटचे डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला. पॅरेंटच्या डिटेलमध्ये ऑक्युपेशन, नंतर कोणत्या स्टेटचे आहेत, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहेत, ॲन्युअल इन्कम किती आहे, डोमेसाईल स्टेट, डोमेसाईल डिस्ट्रिक्ट, डोमेसाईल तालुका, एवढे पॅरेंटचे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर डिफेन्स अँड अदर डिटेल, या डिफेन्स अँड अदर डिटेल्समध्ये डिफेन्स रिलेटेड तुमचं काही आहे का, म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का. त्यानंतर डिसॅबिलिटी रिलेटेड काही तुमचं आहे का, तर या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये स्पोर्ट्स अँड अदर डिटेल, यामध्ये इंटरमिडिएट ड्रॉइंग, स्पोर्ट्स कॅटेगरी, तुम्ही कोणत्या लेवलला खेळला आहात, याची सगळी डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये क्वालिफिकेशन आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट, तालुका, स्कूल, कुठून तुम्ही पास आउट झालात, तुम्ही 10वी झाला आहात का, ओके. डू यू बिलॉंग्स टू ब्लाइंड हँडिकॅप स्कूल, ह्या काही डिटेल्स तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे 10वीचे मार्क्स मिळालेले आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स आणि ऑब्टेन मार्क्स असं सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचं आहे. सिस्टीममध्ये ऑटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होणार आहे. त्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल मार्क्स आहेत का, टेक्निकल, डिफेन्स, इंटरमिडिएट ड्रॉइंग, ओके. तर हे जर असतील तर ते पण ॲड करायचे आणि मग ते टोटलमध्ये रिफ्लेक्ट होईल. यानुसार ऑटोमॅटिकली तुम्हाला सिस्टीम तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून देईल. त्यानंतर ज्या मुलांचं काही 12वी झालेलं असेल त्यांचं ते डिटेल्स भरायचं. 12वी असेल तर येस करा, नाहीतर नो. त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे त्याचं पण डिटेल्स इथं भरायचं आहे. नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट सेक्शन जो आहे तो प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्सचा आहे. त्यामध्ये
हॅव यू अपियर्ड फॉर ITI प्रिव्हियसली, तुम्ही ITI साठी अप्लाय केलं होतं का, कधीचं ॲडमिशन आहे, पासिंग कधी आहे, ITI चे नाव, कोणता ट्रेडमध्ये तुम्ही पासआउट झाला आहे. त्यानंतर हे सगळं डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला त्याचा होम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर सिलेक्ट द इन्स्टिट्यूट वेअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ॲप्लिकेशन. जर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट करायचं, नाही तर तुम्ही जवळच्या ITIला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. त्यानंतरचे जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन रीड करायचे आणि पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट या सेक्शनवर तुम्हाला क्लिक. यामध्ये तुम्हाला UPI, नेट बँकिंग, कार्ड्स, व्हेरियस मोड्स अवेलेबल आहेत. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला रीड करायचे आहेत आणि पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये जनरेट PDF, तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो PDF मध्ये येईल, मराठी किंवा इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि जवळच्या ITIला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि असा तुमचा हा PDF जो आहे तो डाउनलोड केल्यानंतर दिसेल, त्याचं प्रिंटआउट घ्यायचं आहे तुम्हाला. जसं मी सांगितलं तुमचं सगळं हे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जवळच्या ITIला जायचं आहे आणि तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.